मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणी आणि इंद्र दोघे घरी नाश्ता न करता तसेच घराबाहेर निघून जातात. आणि आता जी मालती आहे ती किचनमध्ये येतात आणि सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात ती म्हणते, माझा इंद्र कुठं आहे? इंद्र नाही आला का माझा नाश्ता करायला, असं म्हणते. तर आता आबांते ते म्हणतात, नाही इंद्र नाही आला, इंद्र तर गेलाय ऑफिसला, फॅक्टरीमध्ये. तर आता लगेच ती म्हणते, असं कसं जाऊ शकतो? त्याने नाश्ता केल्याशिवाय तो कधीच जात नाही फॅक्टरीत. तर आता लगेच उर्मिला म्हणते की अहो तुम्हाला माहित नाही का त्याचा पीए कोण आहे? अहो त्याचा पीए राणी आहे आता, त्यामुळं काय तो जाऊ शकतोय, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो, ती म्हणजे ते पीए झाले म्हणजे सगळं काही माझं मुलं तिच्या मनाजोगं करायचं का? ती म्हणेल तसं वागायचं का इंद्राणी? मी असं अजिबात खपून घेणार नाहीये. माझा इंद्र तो माझा मुलगा आहे, तो माझा ऐकत नाही, तिचं का ऐकल तो? त्याने तिचं ऐकलं नाही पाहिजे, असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ, शांत व्हा मालकी आई तुम्ही. आणि आबा म्हणतात की अगं काही चुकलं नसेल, अगं घाई झाली असेल त्यामुळं गेले असेल, ते उशिरा झाला असेल त्यामुळं. तर मालती म्हणते की नाही, असा कसा उशीर झाला, असा जाऊच शकत नाही तो. तर आता ती म्हणते की मी त्याला कॉल करून बघते. तर इकडं राणी आणि इंद्र दोघे जण असतात, ते इंद्राच्या आवडत्या ठिकाणी मिसळ खायला बसतात. दोघे जण मिसळ खात असतात. तर आता इंद्र खात नाही मिसळ, राणी मिसळ खाते. तर इंद्र म्हणतो की खूप तिखट असेल, तिखट नको बो मला खायला. तर आता लगेच राणी म्हणते की एवढी तिखट मिसळ खायला पण हिंमत लागते बरं का. तर इंद्र म्हणतो, मग मी खाणारच आहे, तुला काय माहिती, तुला बघायचंय का मी खातो की नाही? आणि तो तिच्यासमोर खायला लागतो आणि दोघे पण आता मिसळ खात असतात. तो म्हणतो की मला ही मिसळ खूप आवडते, मी पहिले पण इथे मिसळ खायला यायचो, मला खूप आवडायची माहिती की त्याली मिसळ, असं तो राणीला सांगत असतो. राणी म्हणते की हो ना इंद्र सर, तुम्हाला खूप आवडायची ना, मला पण वाटलं होतं तुम्हाला खूप आवडायची. अहो इंद्र सर, खूप छान आहे ही मिसळ, मला पण खूप आवडती. तेवढ्यात आता मालतीचं कॉल येतो आणि इंद्र बोलतो, बोल ना गाई, काय झालंय? तर आता लगेच मालती म्हणते की इंद्र कुठं आहेस रे तू? अरे नाश्ता का ना गेला तू? नाश्ता नाही केला तसंच का गेला? तर आता तो म्हणतो की आई तू काळजी करू नको, मी नाश्ता करतो आहे. तर आता लगेच ती म्हणते, काय नाश्ता करतोय तू? तो म्हणतो की मी मिसळ खायला थांबलो आहे. तर ती म्हणते की मिसळ खायला असा कसा गेला तू? आणि लगेच आता तो फोन कट करतो. ती फोन कट करते आणि लगेच ते राग येतो तिला. ती म्हणते की मी इंद्रासाठी इकडे नाश्ता सुद्धा केला नाही, त्याच्यासाठी इथं खायला बनवलं नाश्ता, हे कोण खाणार आहे आता? हे सगळं त्याच्यासाठी बनवून ठेवलं होतं मी. आणि ती पोरगी भिकारडी गेली असेल, ती उस्तीत राहणारी पोरगी एखाद्या घाणेरड्या हॉटेलमध्ये माझ्या पोराला घेऊन, तिथं थोडी मोठीच हॉटेल आहे, तिथं लहान लहान हॉटेल राहतात. तर आता इंद्र त्याच्या आईला सांगत असतो की आई, अगं मी इकडे राणीच्या वस्तीत काम होतं त्यामुळे चाललं होतं ना, मग थोडा वेळ थांबलो इथंच, त्यामुळे तिला अजूनच राग येतो. ती म्हणते की त्या वस्तीत आहे ना काय करतोय ना काय माहिती, या पुरीच्या कशाला नादी लागलाय ना माझा इंद्र, मलाच काही समजत नाहीये, ही पोरगी माझ्या पोराला काही सुखी जगू देणार नाही वाटतं, असं म्हणत असते. तर आबा म्हणतात, मालती शांत व्हा, अहो काय चुकलं त्यांचं वालं, त्यांना आवडत असेल मिसळ खायला, जाऊ द्या ना, काय झालं एवढं तरी? तर आता ती म्हणते की तुम्ही तर बोलूच नका हो, तुमच्यामुळेच एवढं सगळं घडतंय, तुम्हीच डोक्यावर बसून ठेवलंय तिला, असं म्हणत असते. आणि म्हणते की ती वस्तीतली घाण मला ह्या घरात नकोय, मला तिला ह्या घराबाहेर काढायचं आहे, असं ती उर्मिलाला म्हणत असते. उर्मिला म्हणते, रत्ना मालती आई तुम्ही शांत व्हा, असं म्हणते. आणि इकडं आता जी राणी आणि इंद्र आहे ते दोघं मिसळ खाऊन निघतात आणि आता ते रतनच्या घरी येतात. रतनच्या घरी इकडं रतनची आई आणि बाबा खूप रडत असतात आणि म्हणत असतात की आपल्या घराचा तेवढा एकच आधार आहे रतन, आणि त्याच्या हाताला अशी दुखापत झाली आहे, तो कधी बरा व्हायचा आणि कधी आपल्यासाठी हे करायचा, काम करायचा, कधी काय व्हायचं? खरंच ना, माझा रतन कधी बरा होतो कधी नाही. तेवढ्यात आता ते रतनचे वडील बघतात. तर इंद्र सर, ते म्हणतात, इंद्र सर तुम्ही इथे, ओ या ना या ना. आणि ते आतमध्ये येतात आणि म्हणतात, तो इंद्र म्हणतो की काय हो, काळजी करू नका, रतन बरा होईल तुमचा लवकरच. आणि लगेच आता रतनची आई खूप रडायला लागते राणीच्या गळ्यात पडून. राणी म्हणते की अहो आई शांत व्हा, काहीच होणार नाही आपल्या रतनला, आपल्या रतननी कुठं काही केलंय, अहो चांगलंच होईल आपल्या रतनचं, हा एक घातपात झालाय हो, तो असं हे झालंय, ॲक्सिडेंट झालाय तो, असं कसं चुकून झालंय ते सगळं काही, असं म्हणत असतं. तर आता लगेच ते म्हणतात की हो, पण आमच्या घराचा तो आधार होता तो रतन, तुम्हाला माहीत नाही आमचं रतन आमच्यासाठी किती आहे. तर लगेच राणी म्हणते की अगं रतनला काही झालेलं नाहीये, फक्त त्याचा हात गेला आहे, तू काळजी करू नको, तो लवकरच बरा होईल, असं म्हणत असते. तर इकडं आता इंद्र, तर आबा लगेच तो समजावतो. इंद्र म्हणतो की हे बघा, काळजी करू नका, रतनचं सगळं काही खर्च मी करेल, आणि जे पाहिजे असेल तुम्हाला मला सांगा, मी उचलेल तो खर्च, असं म्हणत असतो. तर आता लगेच ते म्हणतात, अगदी आबासारखेच बोलता तुम्ही, एकदम आबासारखेच आहात,
असं म्हणतात. तर आता लगेच इंद्र आणि राणी जायला निघतात. तेवढ्यात ते गोट्या पळत येतो आणि म्हणतो, "राणे, राणे, तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप मोठा गोंधळ झाला इथे." तर राणी बोलते, "काय गोंधळ झाला रे?" तर तो म्हणतो, की "अगं, तुला माहिती का काय झालं इथे? अगं, फॅक्टरीतले माणसं काम करायला तयार होत नाही." तेवढ्यात ते गजांते पण येतात. गजांते म्हणतात, की "हो ना, आम्ही इथं काम करायला तयार नाहीत. कारण की इथं तुम्हाला फॅक्टरी बदलावं लागते. फॅक्टरीतल्या सगळ्या मशिनी बदलावं लागतील तरच आम्ही ते काम करायला तयार होऊ, नाहीतर आम्ही ते काम करणार नाही." असं म्हणतात आणि इंद्र त्यांना समजावत असतो. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.